नमस्कार मित्रांनो. तर आज मी हा व्हिडिओ बनवण्याचं कारण आहे की एक फेक न्यूज आहे जी आता मार्केटमध्ये सगळीकडे पसरते. तर त्याबद्दल मला तुम्हाला एक खात्री द्यायची होती की ती काय न्यूज आहे का, की खरी आहे का, की खोटी आहे, याबद्दल सांगण्यासाठी आम्ही व्हिडिओ बनवतो आहे. तर आता बातमी अशी आहे जी तुम्ही पाहू शकता की प्लीज फॉरवर्ड टू ऑल फ्रेंड्स इन्फॉर्मेशन हॅज बीन गिवन बाय हैदराबाद पोलीस ऑल ओव्हर इंडिया. प्लीज डू नॉट ड्रिंक एनी कोल्ड ड्रिंक लाईक माझा, फॅन्टा, 7 Up, Coca-Cola, Mountain Dew, Pepsi, etc. for the next few days because one of the company's worker has mixed the contaminated blood of dangerous virus named Ebola in it. This news was told in Indie TV channel yesterday. Please help by forwarding this message as soon as possible. ऐसी जो न्यूज़ है, ये रूमर है, ये सारी जग म्हणजे सर्वत्र आता पसरते, मोठ्या स्तरावर सगळीकडे पसरते. तर ह्या न्यूज मागची सत्यता काय आहे, ही न्यूज खरी कितपत आहे, तर याची जेव्हा आम्ही तपासणी केली, चाचपणी केली, तेव्हा असं लक्षात आलं की ही जी न्यूज आहे ही पूर्णतः खोटी आहे. इव्हन हैदराबाद पोलिसांनी सुद्धा जे आता एक्स म्हणजे गेल्या फॉर्मरली ट्विटर, तर त्याच्यावरही त्यांनी ट्विट करून सांगितलं आहे की अशा प्रकारची न्यूज आम्ही कुठलीही इश्यू केलेली नाही. जर तुम्ही पाहू शकता इथे की हैदराबाद पोलीस डिड नॉट इश्यू अ वॉर्निंग अगेन्स्ट सॉफ्ट ड्रिंक्स कंटेनिंग द इबोला व्हायरस. तर ही पूर्णतः फेक न्यूज आहे. अशी कोणत्याही प्रकारची न्यूज किंवा अशी कोणत्याही प्रकारची वॉर्निंग जी आहे ती हैदराबाद पोलिसांनी दिलेली नाही. इथेही पाहू शकता, हा त्यांचं जे ट्विट आहे, तर ह्या ट्विटमध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की फेक न्यूज आहे, ही स्प्रेड होते सगळीकडे सोशल मीडियामध्ये. तर मित्रांनो, मला ह्याच सांगायचं होतं की अशा फेक न्यूजवर कोणी विश्वास ठेवू नका. आणि जर तुम्हाला माहीत असेल किंवा तुमच्या लक्षात असेल तर ही न्यूज आहे ना, ही खूप वर्षापासून सगळीकडे मार्केटमध्ये फिरते, स्प्रेड करतायत लोक, खूप वर्ष झाली. मागे पण एकदा हीच न्यूज सगळीकडे स्प्रेड केली होती. तर लोकांनाही एवढंच विनंती आहे, जे कोण हे माझा आता व्हिडिओ जे कोण बघतायत, तर त्यांना सगळ्यांनाही विनंती आहे की न्यूजची खात्री केल्याशिवाय, बातमीची खात्री केल्याशिवाय बातमी कुठेही फॉरवर्ड करू नका. कारण आपल्या एका बातमीचा इम्पॅक्ट, आपण एका शेअर जे करतो, बातमी असेल किंवा काही, त्याचा इम्पॅक्ट होत असतो कुठे ना कुठे. तर तुम्ही आधी ना शेअर करताना ती न्यूज खरी आहे का, त्यामागची सत्यता काय आहे, हे सगळं तपासूनच न्यूज फॉरवर्ड करत राहा. माझी ही तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की कुठलीही न्यूज डायरेक्ट शेअर करू नका. आधी त्याची खात्री करा की न्यूज खरी आहे का खोटी आहे, आणि मगच शेअर करा. पोलीस असेल किंवा प्रशासन ही वारंवार तुम्हाला विनंती करतात सर्व जनतेला की कुठल्याही ज्या फेक अफवा ज्या आहेत त्या पसरवू नका. तरी आपल्यातली काही लोकं असतात ते हे काम करत असतात. तरी म्हणून माझी सगळ्यांना विनंती आहे की अफवांवर विश्वास ठेवू नका, आणि अफवा असतील तर त्या फॉरवर्ड करू नका. आधी त्याची तपासणी करा. मी तुम्हाला आता एवढंच सांगेन. आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुकला फॉलो करा, इंस्टाग्रामवर फॉलो करा. धन्यवाद.